20व्या शतकात महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलाला सुद्धा वळण लावणारी थोर व्यक्तिमत्व होऊन गेली। त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे। पण याच प्रबोधनकारांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकामुळे वादाला सुरुवात झाली। मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये सेवानिवृत्तीच्या निमित्तानं एका कर्मचाऱ्यानं सहकाऱ्यांना ही भेट दिली। ही भेट होती प्रबोधनकारांच्या पुस्तकाची। महिला कर्मचाऱ्यांनी भेट नाकारली आणि हा वाद पेटला। बघूया। हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं मग का दिलं तुम्ही आम्हाला? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा आहे ना, ते हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँड अप घेऊ पण नका। हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली त्याने प्रखर भाष्य करणारे पुस्तक। समाजामध्ये सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम चालू आहे, त्याचं जे द्योतक आहे। मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील या घटनेमुळे वाद पेटला। राजेंद्र कदम या कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिलं। त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? मात्र पुस्तकातील मजकुरामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत दोन महिला परिचारिकांनी संताप व्यक्त केला। त्यांनी राजेंद्र कदम यांच्यावर पुस्तक फेकत अपमानकारक वर्तन केले। मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधील 29 जुलैची घटना। कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सेवानिवृत्त होताना 2 पुस्तके वाटली। देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक, देशाचे दुश्मन हे दिनकरराव जवळकर यांचं पुस्तक। परिचारिका श्रीजा सावंत आणि ईश्वरी पुरांबे यांनी यावरती आक्षेप घेतला। राजेंद्र कदम यांच्या दिशेने प्रबोधनकारांचं ते पुस्तक फेकून देण्यात आलं। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला। कदम यांच्या विरोधात आगरीपाडा पोलीस ठाण्यात परिचारिकांनी तक्रार दाखल केली। राजेंद्र कदम यांना माफी मागण्यास भाग पाडले। प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला अनेक दशकं उलटून गेली आणि ज्या पुस्तकाविषयी वाद झाला हे अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे। हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, कसं शोषण असतं या संदर्भात त्याने प्रखर भाष्य करणारे पुस्तक। कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते ह्याच्यावर त्यांचं भाष्य, कसं लोकांना फसवलं जात आहे यावर त्यांचं भाष्य आहे। आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल। मूर्खपणाचा कळस आहे हा, मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करून केलेलं काम आहे। ज्या पद्धतीने समाजामध्ये सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम चालू आहे, त्याचं जे द्योतक आहे। काल एक जण उठतो काय आणि सनातनी धर्माच्या नावाखाली अपमान केला म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बूट फेकून मारतो काय, किंवा आजची जी घटना प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून नेणं, मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये विष पसरवण्याचं जे लोक काम करतायत त्याचं हे द्योतक आहे। अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे। परिचारिका श्रीजा सावंत यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकल्यानं संताप व्यक्त होतो। मनसेच्या शिष्टमंडळानं कस्तुरबा रुग्णालयाला भेट देत प्रबोधनकारांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी लोकशाहीत अशा घटना घडत असतात असं वादग्रस्त विधान केलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रबोधनकारी लेखणीचा महाराष्ट्राला गर्व आहे अशा आशयाची पोस्ट केली। मी कोणत्याही पक्षपंथांचा पोशिंदा नव्हे, महाराष्ट्रवाद हा माझा अर्धशतकाचा छंद आहे। मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि जगेन तर महाराष्ट्रासाठीच। प्रबोधनकार ठाकरे। बघा, प्रत्येकाला आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे, कुणी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। म्हणून त्याच्यावर नाराजी किंवा तीव्रता आपली दाखवण्याची काही आवश्यकता नाही। अशा अनेक पुस्तकं आहेत जे समाज उपयोगी असतात, समाजाला समाज सुधारकांचे असतात, ज्यांचा त्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा व्ह्यू असतो, वेगळा असतो। म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्यात काय लिहिलं ते वाचणं आपल्याला गरजेचं आहे। प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाची धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक ज्या उन्मत्तपणाने फेकलं गेलं तो महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा अपमान आहे। अद्यापही नर्स संघटना त्या कृतीवर ठाम आहेत, हे आणखी उन्मत्तपणाचं लक्षण आहे। हा प्रबोधनकारांचा अपमान नसून हा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा अपमान आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं विनंती करतो की परिचारिकेचं तात्काळ निलंबन करून तिच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी।
अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये परिचारिकेसह नर्स संघटनाला सुद्धा याबाबत कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा सूचनावजा इशारा मी या माध्यमातून देतो. धक्कादायक बाब म्हणजे प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेंद्र कदम यांच्या विरोधात नर्सिंग स्टाफ एकवटला. राजेंद्र कदम यांच्या विरोधात 65 नर्स आणि स्टाफने सह्या केलेले पत्र रुग्णालयाकडे दिले. दोन्ही पुस्तकात हिंदू धर्मांविरोधात लिखाण असल्याचा आरोप करत आमच्या भावना दुखावल्याचं परिचारिका शिष्टमंडळानं म्हटलं. व्यक्तिगत रागाचा परिणाम या अख्ख्या जाती धर्म याच्यावर होता कामा नये. कारण हे 1925 म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची पुस्तकं आत्ता वाटून तुम्हाला नेमकं काय मिळवायचंय, याच्या मागचा आका कोण आहे, या कदमला चालवणारा आका कोण आहे, ते पोलिसांनी शोधून काढावं. ऑलरेडी बॅन झालंय, ते पोलिसांनी त्याला विचारावं हे पुस्तक नेमकं वाटण्यामध्ये तुझा उद्देश काय होता. मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय, तुमचं गिफ्ट नकोय, तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. तरी त्यांनी 20 मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या, तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून. म्हटलं नको, आम्हाला समाजात काही तेढ होण्यासारखं काही पुस्तकातलं नको आहे. आमच्या ह्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणाची जर मनं दुखावली असतील तर आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. 20व्या शतकात महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलाला सुद्धा वळण लावणारे थोर व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे प्रबोधनकार केशव ठाकरे. आक्रमक विचारवंत, समाज सुधारक, संपादक, इतिहासकार, ज्वलंत वक्ते अशा विविध भूमिकात वावरलेल्या प्रबोधनकारांचं अबाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व हे शब्दात पकडणं कठीण आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकारांचे चिरंजीव. शिवसेना हे नाव, पक्षाचं बोधचिन्ह आणि जय महाराष्ट्र हे घोषवाक्य हे सारं मुळात प्रबोधनकारांचं. मात्र त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा, पुस्तकांचा अपमान होणं यासारखं दुर्दैव ते काय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.